हाय बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक नवीन गोष्ट, गोलू आणि जादूचा घोडा। गोलू एक छोटासा गोंडस मुलगा होता। एक दिवस तो टीव्हीवर धावणाऱ्या घोड्यांचा कार्यक्रम बघत होता। तेजस्वी घोडे, उडणारी माने, धावण्याचा वेग पाहून तो अगदी मंत्रमुग्ध झाला। ते पाहताच गोलू धावत आपल्या लाडक्या खेळण्यातल्या घोड्याकडे गेला। तो घोडा खूप सुंदर होता। गोलू लगेच त्याच्या पाठीवर बसला आणि मोठ्या आनंदाने म्हणाला, "चाल, आपल्याला पळायचं आहे." पण खेळण्यातला घोडा तर जागचा हललाच नाही। गोलूचं मन निराश झालं। त्याने घोड्याला ढकललं, खेचून पाहिलं, पण काही उपयोग झाला नाही। शेवटी त्याने रडायला सुरुवात केली। रडता रडता गोलूने दोन्ही हात जोडले आणि देवाकडे मनापासून प्रार्थना केली, "देवा, माझा घोडा खराखुरा होऊ दे। तो धावो, नाचो." देव हसले आणि अचानक जादू झाली। घोड्याच्या डोळ्यांत प्रकाश चमकला। तो हळूहळू हलायला लागला, मग गोलूकडे चालत आला। हे पाहून गोलूचा आनंद गगनात मावेनासा झाला। तो पटकन घोड्याच्या पाठीवर चढला। घोडा धावायला लागला, घरात, अंगणात आणि मग नाचायलाही लागला। त्याच्या तालावर छोटा गोलूही डुलायला लागला। बघता बघता साऱ्या परिसरात ही बातमी पसरली। सर्व मुले, आई, बाबा, आजी, आजोबा सगळे त्या जादुई दृश्याकडे बघायला जमा झाले। सगळे आनंदाने हसत होते आणि गोलूचा जादुई घोडा झोप येईपर्यंत त्याला घेऊन धावत राहिला। जिथे निष्पाप हृदयाने प्रार्थना केली जाते तिथे चमत्कार नक्कीच घडतात। तर हा आहे आमचा रिअल गोलू। आता गोलूसाठी एक लाईक करा आणि सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टी पाहायला मिळतील।